किचनमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. मी पालक आणि आलूची भाजी बनवायची आणि हे उकडून घेतला पालक, पहिलं धुवून घेतला आणि चिरून उकडून घेतला, म्हणजे शिजून घेतला. आणि आता हे आपल्याला असं काढून थंड पाण्यात टाकायचा उकडल्यावर आणि मग वाटून घ्यायचा, बारीक गिरवी करायची. आणि हे बटाटे घेतलं, बटाटे घेतले, फोडणीसाठी घेतलं, कांदा घेतला, टमाटर घेतलं, लसूण घेतला, कोथिंबीर, मिरच्या तडका द्यायला, काजू आणि कढीपत्ता, कांदा एवढं घेतलं. आणि हे आता हे आपल्याला हे बटाटे तळून घ्यायचे, म्हणजे असे वाफेवर शिजून घ्यायचे तेलामध्ये. आणि थोडंसं मीठ घालायचं आणि त्याला मग छानसं शिजतं. थोडंसं नमक घालायचं, मिठामुळं लवकर शिजून येतं. आणि आपल्याला वाफेवरच शिजवायचं आणि नंतर ग्रेव्हीमध्ये टाकायचं, पालक ग्रेव्ही. अशी ग्रेव्ही तयार झाली पनीरसारखी. आणि पनीरसारखेच बटाटे काप केला आणि बटाटे आणि पनीरची भाजी बनवायची. त्याच्यात आपल्याला राई जिऱ्याची फोडणी घालायची, तेल टाकलं, तडतड झालं का आपल्याला त्याला लसूण घालायचा. अजून तडतड नाही वाजलं, कारण कच्चं नाही ठेवायचं. कच्चं जर ठेवलं तर ते कडूपणा आहे, ते मोहरीचा, त्याच्यामुळं आपल्याला कच्चं नाही ठेवायचं. आता मी लसूण टाकणार आहे, थोडासा हिंग घालायचा, मिरची पावडर टाकायचा आपल्या चवीनुसार, कढीपत्ता टाकायचा, कांदा घालायचा, कांदा टाकायचे. आपल्याला काजू पण टाकायचे, तर 5-6 काजू घेतले, काजूचे. आणि नंतर टमाटर घालायचं. तर हिंग घालायचा थोडासा, कारण हिंगामुळं पोट छान साफ राहतं, चांगलं आणि पोट दुखत नाही. हिरवी मिरची टाकली आणि आता हे टमाटर टाकायचं. टमाटर टाकून छान परतून घ्यायचं, लाल होऊ द्यायचं. थोडंसं मिरची पावडर टाकायचं, थोडीशी हळद टाकायची. आणि आपण पालकमध्ये मीठ टाकलं आणि बटाट्यामध्ये मीठ घातलं, आणि थोडंसं मीठ याच्यात टाकायचं. थोडासा किचन किंग मसाला टाकायचा, थोडासा, आणि थोडासा गरम मसाला टाकायचा. आणि छान भाजी लागते खमंग. ग्रेव्ही टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि हे आपलं बटाटा टाकायचा. आपली पालक आलूची ग्रेव्ही भाजी तयार झाली. तुम्ही पण करून बघा, छान लागते आणि टेस्टी लागते आणि पनीरसारखी दिसते पण, आणि खायला पण छान लागते. तुम्ही पण करा. धन्यवाद. वाटते तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.